एवढं छान जेवण बनवून सुद्धा आवडत नाही म्हणल्यावर काय करणार माणूस, तुम्हीच सांगा. असे असतात नवरे लोक. पूर्ण व्हिडिओ बघा, कळेल तुम्हाला. तर नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं. तर चला, एक आज छान आणि सुंदर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती रेसिपी केलेली आहे. त्या रेसिपीची सुरुवात ब्लॉगपासून केलेली आहे. म्हणजे चला, मी कशी बनवणार आहे, काय बनवणार आहे हे दाखवणार आहे. म्हणजे नेहमीच हॉटेलमध्ये गेले लोक आता आजकाल चाललंय काळे मटण, काळं चिकन. तर मला माहीत नाही ती कशी बनवतात, काय टाकतात, काय नाही. पण मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. म्हणजे नाही का, जसं की मला जमतं तसं. म्हणजे मी ह्याच्या अगोदर कधी बनवलं नाही आहे. आणि पहिली मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओसुद्धा बघितले नाही आहे. जे माझ्या घरात मसाले आहेत तेच मी टाकणार आहे. आणि काळं कशापासून करतात, कशापासून नाही. तर मी थोडीशी डोक्याची बुद्धी वापरून काळं कशापासून चिकन वगैरे बनवतात किंवा काळा मसाला वगैरे. आता मला असं वाटतं की काळा मसाला वगैरे जे की आपण नॉर्मली काळं तिखट बनवतो, जे की खोबरं, कांदा हे टाकून बऱ्याच गोष्टी टाकून मसाले बनवतो, तोच मसाला असतो. आणि लाल मसाला म्हटलं तर आपली मिरची पावडर असते. तर असो, बाकीच्या काही गोष्टी असो, तर मी बनवणार आहे. आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत, आणि त्याच्यात सुद्धा कोथिंबीर वगैरे नाही आहे. नॉर्मली आपल्या ज्या घरात वस्तू आहे त्याच्यापासूनच बनवणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या काळ्या चिकन रेसिपीला. तर सुरुवात स्वयंपाक करताना कधीही आपण केस वगैरे बांधूनच करतो, म्हणजे नाही का. तर आज मी चांगले छान असे सुंदर केस धुतले होते, त्याच्यामुळं थोडेसे नाही का. तर चला घेऊया आपण चिकन. तर हे आहे चिकन. तर चिकन 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 छी बाबा. तर हे आपल्याला धुवून वगैरे घ्यायचे. मी काय करते, हे तुम्हाला चिकन तर दाखवते, पण आधी धुवून आणते, कारण की खूप राडा याचा. आणि मग तुम्हाला मी दाखवते कसं काय मी मसाले वगैरे काय टाकणार आहे. तर हे आलेलं आहे आपलं चिकन. आणि मेन म्हणजे कसं आहे ना, काही जण शिजवताना हळदी वगैरे कमी टाकतात. तर मी तुम्हाला सांगते, कधीही हळद जास्त टाकायची आणि मीठ जास्त टाकायचं, म्हणजे जरा कसं चांगलं होतं. तर तुम्ही असं म्हणताल की खाऊन वगैरे बघते काय, तर ते नाही मी तुम्हाला सांगत, कारण की आमच्यात बाया खात नाही आहेत. आणि हां, आम्ही बनवत पण नाही आहेत. काही जण बनवतच नाही आहेत, पण मला सवय आहे बनवायची, बनवून द्यायची वगैरे नाही का. जेव्हापासून अथर्व झाला आहे तेव्हापासून बऱ्याच गोष्टी नाही का मी शिकली आहे नॉनव्हेजच्या वगैरे बनवायच्या. पहिलं काय मी बनवत नव्हती. तर आपला व्हिडिओ जास्त मोठा नाही व्हायला पाहिजे, कारण की प्रॉपर रेसिपी पण नाही आहे किंवा काय नाही आहे. तर मस्त असं ह्याला हे लावून घ्यायचं. मला चिकनचे भरपूर प्रकार येतात. सुक्कं चिकन, दह्यामधलं चिकन, बरंच. आणि हे मी बनवलं कधीच नव्हतं, हे असं जे बनवते ते. तर मी तुम्हाला हे सगळी माहिती सांगणारच आहे. त्या व्हिडिओ मोठा न होण्यासाठी आता काय करणार आहे, मी ह्याला डायरेक्ट शिजाय टाकणार आहे. आणि नंतर तुम्हाला मी मसाले वगैरे काय हे केलं ते सगळं मी दाखवणारच आहे. पण आता चला शिजाय टाकते याला. ह्याला थोडा वेळ ठेवणार आहे, लगेच शिजाय नाही टाकणार आहे. पण व्हिडिओ मोठा होतोय त्यासाठी मी थोडं थोडं दाखवायचा प्रयत्न करते. तर बघा, फायनली असं चिकन मस्त छान असं सुंदर असं धुवून घेतलेलं आहे. आणि तसा जिथे जमेल तसं मी वाईस टाकलेला आहे, पण इथं मी वाईस जिथे टाकला नाही तिथं परत टाकत आहे. तर ही भाजी जी बनवली, ह्या भाजीसाठी आज मला असे पैसे मिळालेत की तुम्ही स्वप्नासुद्धा विचार करत नसाल. एवढं मला माझ्या मिस्टरांनी मला भाजी छान झाली, सुंदर झाली म्हणून पैसे दिलेले आहेत. म्हणजे नाही का, बक्षीस दिलेलं आहे. ते बक्षीस किती दिलं आहे, काय दिलं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत सांगलेलं की बाबा नाही का. काही ठिकाणी वाईस टाकला आहे आणि काही ठिकाणी नाही आहे. तर इथं असं मी जास्त काही नाही आहे, मसाले वगैरे नाही आहे, पण थोडी लसूण म्हणजे आलं नाही, लसूण आणि हळद मीठ टाकून असं शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे उकडाय ठेवलं आहे. तर आता हे नवीनच शिकले मी, थोडं कांदे वगैरे वर फेकायची वगैरे, जरा शॉर्ट व्हिडिओ शिकते ना मी तसे बनवायचे, त्यामुळे जरा थोडी ट्रेनिंग चालू आहे, त्याच्यासाठी मी हे इथं मध्येच. तर असे मी 3 कांदे घेतलेले आणि 1 टमॅटो घेतलेले. तर कांदे जर मोठे असेल, म्हणजे मसाल्यावर आहे आपल्याला, जेव्हा म्हणजे नाही का जास्तच फ्राय पाहिजे असेल तर एवढं तर मी सांगू शकत नाही आहे, कारण की मलाच माहीत नाही, मी फर्स्ट टाईम करायला लागले. पण आपल्याला म्हणजे मसाला जसा पाहिजे, सुक्का जास्त किंवा एकदमच नॉर्मली, तर सुकं करायचे पातळ करायचे ह्याच्यावर आहे. तर मी दोन्ही करणार आहे, म्हणजे सुकं थोडं आणि पातळ थोडं. त्याच्यामुळं मी सुरुवातीला सांगितलं व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी शॉर्टकट दाखवायचा प्रयत्न करते. तर आता हे मी घेणार आहे भाजून, जे की आपलं काय काय असतं हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि एवढं खोबरं घेतलं आहे, हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे. तर कसं भाजायचे, जे की कट करून भाजायचं नाही आहे, कांदा बी कट करून भाजायचा नाही आहे. तर तुम्हाला दाखवते.
मेन म्हणजे कांद्याला आपण काय करायचं, हे पण काढायचं नाही किंवा पाला पण काढायचा नाही आपल्याला. हे फक्त अशा एक भेगा करायच्या, 3 ते 4 भेगा करायच्या आहेत आपल्याला. आणि जसं की आम्ही गावाकडे चुलीवर भाजतो, म्हणजे चुलीमध्ये टाकलं की आपोआप हारावर भाजतात. तर तसं ह्या मी 4 भेगा पाडून घेतलेले आहेत कांद्याला. म्हणजे काय होतं, जिथून होल जी आहे तिथून आतपर्यंत कांदा भाजतो त्याच्यामुळे. तर आता हे मी सगळे 3ही कांदे हे करून घेते आणि भाजायचे. आपल्याला खोबरं पण तसंच भाजायचे, ते भाजल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर मला एक सुरुवातीला गोष्ट सांगायची होती की तुम्ही माझ्या किचनवर जाऊ नका, म्हणजे नाही का, बरेच म्हणजे मला कधी कमेंट्स आल्या नाही आहेत, पण काही लोकांना येतात की असं किचन आहे किंवा तसं आहे. तर कसं आपण एवढे फेमस नाहीत की आपल्याला तशा कमेंट येतील. तर मी काय केलं होतं की एक जे आपण कुरवडी पापड तळतो तो झाऱ्या घेतलेला आहे आणि त्या झाऱ्यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि खोबरं हे असं सगळं भाजून घ्यायला ठेवलं होतं. त्याची जाळी पण असते, पण माझा असा पण झाऱ्या खराब झालेला आहे. म्हणजे मी तो यूज करते, असं काही नाही की यूज करत नाही आहे. पण माझ्या आज लक्षात आलं की आपल्याकडं म्हणजे जाळी जी होती ती माझी आहे पण मोठी आहे, मग त्यापेक्षा म्हटलं आपण हे यूज करावं, असं पण खराब झाल्याच्या नंतर दुसरं घेऊ शकतो. तर असं खोबरंसुद्धा भाजलं आहे. आणि मला माहिती नाही की हॉटेलमध्ये काय करतात काय नाही. साईडला चिकन पण शिजते, तुम्ही बघितलंच असेल. तर मस्त असं या झाऱ्यामध्ये भाजलं आहे. कारण जर आपल्याला गॅसवर भाजायचं असेल तर एक भाजावं लागला असता, वेळ खूप गेला असता, गॅस पण वायाला गेला असता. आणि म्हणजे ते जे असतं ते कुरवडी पापड काढायचं ते त्याच्यात एकदम प्रॉपर चांगलं भाजलं होतं. आणि ते खोबरंसुद्धा तुम्ही बघू शकता की आतपर्यंत चांगलं एकदम असं कलरफुल भाजून निघलेलं आहे. आणि मी तर तव्यामध्ये घेतलं होतं एकदम त्याचे देठ वगैरे काढण्यासाठी कांद्याचे, त्याचा पाचोळा वगैरे जास्त खाली पडू नये म्हणून मी तव्यामध्ये ठेवलं होतं. कारण की ताटामध्ये ठेवल्याच्या नंतर ते खराब ते खराब, म्हणून मी जेवढं होईल एवढं शक्यतो कमी भांडे, कमी सगळं, म्हणजे असं काही स्वयंपाक म्हटलं की जास्तच राडा होतं. तर तुम्ही बघितलं असेल मस्त असं छान असं आपल्याला जो काळा मसाला करायचा होता मेन म्हणजे तो तयार झाला. म्हणजे इथूनच सुरुवात होती आपल्या मसाला, नाही का. तर तुम्ही आता बघू शकता किचन मोठा, म्हणजे मला दाखवायचे, म्हणजे मी तुम्हाला हाताने दाखवते किती छान आहे. आणि तुम्ही नंतर बघू शकताय की भाकरी झाल्याच्या नंतर की किचन वाटा माझा काय असणार आहे. तर अशा मला भाकरी छान येतात, भाकरी माझ्या फुगतात, मला फुगता येतं तसं मी भाकरी पण फुगवते. इकडं भाकरी चालू आहे तर इकडे ह्यांचं थोडं फिकं वगैरे खायचं चालू होतं, म्हणजे ते सुद्धा बंद नसतं. मला एवढा राग आला की मला असं स्पेशल बनवायचं होतं आणि त्यांनी खायला बसलेत. तर जसं तुम्हाला म्हटलं की भाकरी झाल्याच्या नंतर किचन वाटा कसा झाला, तर माझी भाजीसुद्धा राहिलेली होती करायची. तर चला म्हणलं आता करूया आपण भाजी. तर मी काय केलं होतं भाजी करण्यासाठी, मी म्हणजे म्हणलं तुम्हाला जसं म्हटलं की मी फर्स्ट टाईमच ही बनवते, तर मी आधी बटर टाकलं होतं. ते बटर माझ्या व्हिडिओ मला वाटलं चालू आहे आणि तो व्हिडिओ बंद होता, म्हणून मी नंतर दाखवण्यापुरतं थोडंसं बटर टाकलं होतं, मसाला वगैरे टाकून घेतला होता. आणि आपल्याकडे जे मसाले आहेत, जे तुम्हाला जे टाकायचे ते टाका. मेन म्हणजे हा आहे माझा आपला घरगुती मी स्वतः तयार केलेला मसाला. म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी बनवला आहे तसा राहतो आपला, 2-2 वर्ष 3-3 वर्ष मसाला राहतो. पण काही कारणास्तव माझा मसाला संपलेला नाही आहे, म्हणजे मी गावी होते किंवा नाही का इकडे तिकडे जाणे थोडंसं म्हणजे मसाला शिल्लक आहे, नाही तर दरवर्षी मी नवीन मसाला बनवते. तर मी बटर टाकलं होतं आणि बटर टाकल्याच्या नंतर बटरमध्ये ते मसाला जो आहे तो फ्राय करून घेतल्याच्या नंतर मी थोडं नाही म्हटलं तर 1-1.5 पडी, म्हणजे आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढं तेल घ्यायचं. आणि तुम्हाला एकदम कोरडं दिसत असेल, पण ते कोरडंचं चांगलं आहे, कारण की नंतर त्याला तेल सुटतं आणि जास्त ऑइली होतं. त्याच्यामुळे मी जेवढं कमी होईल तेवढं तेल कमी वापरलेलं आहे. आणि नंतर मग काय केलं होतं मी की जो आपला फिक्का पाण्याचा जो रस्सा आहे तो टाकला होता. मी कुठलीही भाजी करताना, नॉनव्हेजची कुठलीही भाजी असो, सुक्का असो, फिक्का असो, काही असो, आपण नॉनव्हेजची भाजी करताना ना जो रस्सा आहे ना पिवळा, तो त्यात ना फ्राय करून, म्हणजे थोडाफार तो मसाला आहे ना तो भाजून घ्यायचा, म्हणजे असं एकदम तेल सुटेपर्यंत एकदम, नाही का, खूप छान आणि चांगलं होतो. म्हणजे नाही का, खाणारेच चव सांगतातच. तर जसं तुम्हाला बोलले की मी नाही सांगत की आमच्यात खात नाही आहे, त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही आहे, समजा, नाही का, ते काही असो. तर इथं असं छान आपला काळा मसाला तयार झालेला आहे. पण व्हिडिओ पण चालू, इकडं पण चालू, बरेच म्हणजे सगळं घोळत चाललेला असतो. भाकरी हे ते झालेच होत्या. तर मी काय केलं होतं, आधी थोडेसेच मोजकेच पीस घेतले होते, म्हटलं आधी बघावं मसाला जास्ती होतो आहे का नाही. मी नंतर आणखी पीस टाकले होते. पण मला नसं मला जे की मी व्हिडिओ वगैरे बघते असं, नाही का, आजकाल हॉटेल भरपूर चाललं आहे काळं काळं काळं, तर ते काय टाकतात काय नाही मला काही ह्यातलं माहिती नाही आहे. मी माझ्या अंदाजेच केलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगते की माझ्या नवऱ्याने मला एक टिप म्हणू शकता तुम्ही किंवा एक बक्षीस म्हणू शकता, ते काही असो कितीही असो, पण त्यांनी ते दिले.
तर इकडं सगळं झाल्याच्या नंतर सगळं राहिलं होतं, शेवटी फक्त थोडीशी कोथिंबीर राहिली होती. तुम्हाला दिसतंय ना काळं, आता व्हिडिओमुळे त्यामुळे जास्त डार्क दिसत नसेल, तर माझ्या हिशोबाने असं समोरासमोर जर बघितलं तर एकदम प्रॉपरी काळं होतं. तुम्हाला ह्याच्यामध्ये तर बिलकुल काळं दिसत असेल नाही का, थोडंसं तेल जास्ती होतं त्याच्यामुळं. तर हे होतं इकडं आपला एक रस्सा बनवायला चालू होता, आणि ते जे बनवलं होतं मी ते एकदम नॉर्मली सुक्कं बनवलं होतं, जे की फ्राय बनवलं होतं, बटरमध्ये बनवलेलं होतं, आणि हा असा रस्सा होता. तर हे सगळं झाल्याच्या नंतर मी माझ्या मिस्टरांना म्हणलं थोडीशी मदत करा मला. तर मी ताट बनवण्यात म्हणजे नाही का, म्हणजे मला स्टँड वगैरे ठेवण्यापुरतं, म्हणजे माझ्याकडे मोठं वगैरे स्टँड नाही, सेल्फी स्टिक आहे तेवढीच आहे माझ्याकडे, मी काय दुसरं वापरत नाही. तर मी कोथिंबीर अथर्वला आणायला लावली होती, आणि त्यांना म्हटलं की थोडंसं शूट घ्या माझं जे की ताट करताना, कारण की हे कर ते कर, आणि त्यांना घाई होती, त्याच्यामुळे मी त्यांना बोलवलं होतं. तर असा बऱ्यापैकी छान असा सुंदर रस्सा पण तयार झाला होता. आणि मेन म्हणजे ते म्हणले की आता तू जेवणच बनवलं आहे माझ्यासाठी, त्यासाठी मग आता काही करावंच लागेल, म्हणून ते तेवढा कॅमेरा धरला होता, आणि सगळ्या गोष्टी मी हातात घेतल्या नव्हत्या. तरी पण कांदा राहिला होता, मी त्यांना नेक्स्ट म्हणजे नंतर कांदा दिला होता. आणि तुम्ही किचनवर राडा बघताय, किचनकडं जाऊ नका, कारण की अशात म्हटल्यावर थोडाफार राडा होतोच. आणि त्यांना म्हटलं होतं मी भाजी दाखवा, इकडचं दाखवू नका, तरी पण त्यांनी आता इथून पुढे व्हिडिओला काय झालंय मला माहिती नाही. मी त्यांचा वाईस घेतला होता की सांगा जेवण कसं झालंय वगैरे. तर ते शक्यतो जास्त व्हिडिओमध्ये नाही का, म्हणजे अशा व्हिडिओमध्ये रील्स वगैरेमध्ये येतात, पण ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं काय माहिती त्यांना काय इश्यू आहे ते बोलत वगैरे. गा मला स्वयंपाक करून बघा, आहे का नाही? छान झालं ना. तर सगळा स्वयंपाक वगैरे झालाय, जेवायला वगैरे बसलेत. त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं का असं बघतात, त्यात काय तेव्हा बाईक व्हिडिओ करते तुमची, नाही का नाही हो. आणि तर या तुम्ही पण सगळे जेवायला, आणि माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. खूप अशा व्हिडिओ करायचा रेसिपीचा म्हणलं की खूप मेहनत लागते, आणि राडा पण खूप होतो, तसा भरपूर राडा झालेला आहे. आणि आमचं एक तर किचनला बेसिंग काही नाही, त्याच्यामुळं किचनचं काही हे नका घेऊ, म्हणजे नाही का राडा वगैरे लगेच लोक म्हणतील किती राडा आहे वगैरे कमेंट करतील, तर तशा कमेंट करू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच, आणि व्हिडिओ कमेंट करून सांगा मला कसा वाटला रेसिपीचा. पहिल्यांदाच बनवलं आहे असं मी काळं चिकन, ज्याच्यासाठी केलं त्यांना आवडलं. ओके.